आज आपण शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आपण सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत। त्यासाठी सगळ्यात अगोदर हे जी मुरमुरे आहेत ती ऊन असेल किंवा तुमच्याकडे टेरेची सोय असेल तर हे 2 ते 3 तास गरम करून घ्यायचे आहे। आपले जे मुरमुरे आहेत ते छान असे क्रिस्पी होतात। नाहीतर जाड भांड्यातही आपण गॅसवर हे गरम करून घेऊ शकतो। मी उन्हातच गरम करून घेतले आहे। इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। ते तेल असं एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले मका पोहे छान तळतात। बघू शकता छान तळले आहे। पूर्ण असे झाऱ्याच्या साहाय्याने पूर्ण असे निथळून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडंसं पण ऑइल राहू द्यायचं नाही। छान निथळून घ्यायचे आहे आणि लगेच हे मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व मका पोहे इथे तळून घेत आहे। छान असे तळून घ्यायचे आणि तेल पूर्ण निथळू द्यायचं आहे आणि ते आपण मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊया। हे तेल एकदम कडक राहू द्यायचं। त्यामुळे आपले मका पोहे एकदम मस्त तळतात। आता मी ते 1 वाटी खोबरं घेतलं आहे। ते छान असं तळून घ्यायचं आहे। खोबऱ्याचे काप करताना आपण एकसारखे काप करून घ्यायचे आहे। त्यामुळे खोबरं एकदम मस्त तळलं जातं। छान असं गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचं आहे। ते पूर्ण तेल निथळून द्यायचं आणि ते भांड्यामध्ये काढून घेऊया। चला तर मग इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। ते मीडियम हीटवर आपण अगोदर तळून घ्यायचे आहे। नंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे। मग ते एकदम क्रिस्पी होतात। छान असे निथळून तेल पूर्ण असं निथळून घ्यायचं आहे। यामध्ये घालून घेऊया। इथे मी 1 वाटी डाळ्या घेते। डाळ्या हे लवकर तळल्या जातात। त्यामुळे मी गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवली आहे। छान अशा डाळ तळून घ्यायच्या आहेत। ते लगेच काढून घ्यायचे आहेत। त्यातलं पूर्ण तेल असं निथळून घ्यायचं आहे। यात घालून घेऊया। इथे मी कढीपत्ता घेतला आहे। तो एकदम असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। हा लूज नाही राहिला पाहिजे, नाहीतर आपला चिवडा लूज पडतो। तो शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाही। अशा प्रकारे पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे। हे त्यामध्ये घालून घेऊया। आता मी गॅस बंद केला आहे। हे तेल थोडंसं गार होऊन द्यायचं आहे, कारण आपण जर गरम तेलामध्ये जर मसाले घातले तर ते जळतात। बघू शकता हे सगळं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी कढईतलं तेल घेतलं आहे। ते नॉर्मल गार झालं आहे। त्यामध्ये मी हळद टाकून घेतली, 1 वाटी मिरची पावडर, त्यानंतर 1 वाटी चिवडा मसाला घालून घेते। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। आपण जर गरम एकदम कडक तेलामध्ये जर मसाले टाकले तर ते जळतात, पण चिवड्याला कलर पण येत नाही। त्यामुळे एकदम नॉर्मल गरम तेल घ्यायचं, मग चिवड्याला कलर पण छान येतो। बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं। दोन्ही हातांनी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे पूर्ण मसाला मुरमुऱ्याला लागतो। यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। ते छान असं मिक्स करून घ्यायचं। ऑलरेडी मुरमुऱ्याला मीठ तर असतंच, पण आपण चवीनं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण साखर घालून घेऊया। ते पिठी साखर पण घालू शकता।
ती पण अशी छान मिक्स करून घ्यायची आहे। आपला चिवडा छान असं मिक्स करून बघू शकता छान असा कलर आला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक शेअर कमेंट नक्की करा।